तर आत्ता सकाळचे वाजले 5:30 आणि मी माझी जर्नी घेऊन निघालो आहे. यू कॅन सी झोप चांगली झालीत होपफुली. आता इथून जायचं आहे पुढे. इथून कसं काय काय आता बघूया. चालत चालत जायचं आहे. स्टेशन मागे आहे. आपण जस्ट स्टेशन सोडलं आहे. आता इकडून चालत जायचं आहे. लेट्स सी हाऊ मच फन आय विल गेट ओव्हर हिअर. बरं, पण आता मी जातोय तरी कुठे? तर मित्रांनो, मी चाललोय पंढरीला आणि तेही पायीवारी करत. मला दरवर्षी प्रश्न पडायचा, का बाबा इतके लोक पायी चालत जातात? कसा अनुभव असेल त्यांचा? पायीवारी करून नक्की मिळतं तरी काय? असे काही प्रश्नांचे उत्तर शोधत शोधत मी निघालो पंढरीला. आता इकडून मी चालत निघालोय. दिस इज द हायवेवरून आता चालतोय आणि आता बघूत पुढे कसं काय जायचं आहे. त्या काकांना एखादं विचारलं पाठीमागे. ते बोलले की इकडून आता सरळ सरळ चालायचं आहे. आता सरळ सरळ चालता चालता आता बघूया किती वेळ लागतो आम्हाला. आता मजा येते. आणखी सुंदर वातावरण आहे. त्या कारणामुळे सकाळची वेळ आहे. सकाळचे आता 6 वाजलेत आणि आता आम्ही चालतोय. सुंदर वातावरण म्हणजे काय? तर हे निसर्गरम्य दृश्य ज्यात उगवत्या सूर्याचा सोनसडी प्रकाश दूरच्या क्षितिजावर प्रतिबिंबित होतोय आणि देतोय तो एक नवीन दिवसाच्या आशेचा किरण. सो इथून आता जातच होतो पुढे आणि चालतो ॲक्च्युअलमध्ये. तर चालता चालता मला ही पाटी दिसली जी तुम्हाला दाखवायची आता. पंढरपूर 47 किलोमीटर. तर पंढरपूर अजून इथून 47 किलोमीटर. हे पण वाटतं काका चाललेत पंढरपूरलाच. बघूया आता आपल्या सोबतीला कोणी मिळते की नाही मिळते की कसं काय. पण ॲक्च्युअल बोलायला गेलं ना तर हे वातावरण, ही जर्नी भरपूर सुंदर वाटते, छान वाटते ॲक्च्युअलमध्ये. आता लेट्स सी. पुढे हे तेच सायकलवाले काका आहेत. ह्या काकांना विचारूया आपण की कुठे चाललेत हे पण. चला. हां, अच्छा. कुठे चाललात? पंढरपूरला. वा. मग पंढरपूरला आता किती वेळ लागेल तरी तुम्हाला? आता बस 2 घंट्यात पोहोचू. 3 घंटे लागतील सायकलने. मग दर महिन्यात जातात? दरवर्षी पहिले पायीची वारी होती. लागून पासून सायकल. हां, लागून पासून सायकल. पहिले पायी येत होतो. अच्छा. वा, छान. मी पायी चाललो आता. हो. चला मग भेटूयात आता. ठीक आहे, उद्या. चला. तर अशा प्रकारे हे काका जे आहेत ते सायकलने जाणार आता पंढरपूरला. ते पोचतील जवळजवळ 2-1 तासामध्ये. त्यांच्याप्रमाणे तरी 2-3 तासामध्ये ते पोचून जातील. आपण किती वेळात पोचूत ते आता बघावं लागेल आपल्याला, कारण की आपण पायी चाललो आहे. नो सायकल, नो व्हेकल, नथिंग. बघू आता. नाउ दिस इज व्हाट वी कॉल लाइफ. ना मेरे पीछे कौन है ना मेरे आगे कोई है. कोणच नाही. एकटा मस्तपैकी धनक्यात चाललोय. A few moments later. हे हाय. खरं सांगू ना, अप्रॉक्सिमेटली 26 किलोमीटर चाललोय आणि अजून स्टील्स 24 किलोमीटर चालायचं आहे. पण खरं म्हणा गेलं लिटरली मेरे पैर इतने दर्द कर रहे हैं ना, कांट इवन इमेजिन. बहुत ज़्यादा पेन हो रहा है पैर में. और लेट्स सी. और 24 किलोमीटर चलना है. 26 किलोमीटर ऑलरेडी डन हो गया है. देखते हैं और कितना चल सकते हैं हम और क्या कर सकते हैं. आणि असाच चालत असताना काही माऊनींशी माझी भेट झाली आणि त्यांनी तर न वेळ गमवता लगेच मला सोबतीला जेवायला बसवलं. खरंच असं एका झाडाखाली बसून जेवण करणं हे माझ्यासाठी तरी नवीन अनुभव होता.
आणि त्यातही साधी चपाती भाजी पण मला खूपच चविष्ट लागत होती, इतकी की मी सांगूही शकत नाही. हाय, सो आत्ताच आम्ही जस्ट जेवलो मस्त एक झाडाच्या खाली आणि रस्त्याच्या कडेला छानपैकी असं एका चपातीवरती भाजी वगैरे या काकांनी थँकफुली 3 काका असे मिळाले ज्यांच्यासोबत आता मी ग्रुपमधून चाललो आहे. आणि सेकंडली त्यांनीच मला आत्ता जेवण वगैरे दिलं आणि त्यांच्यासोबतच मी खाल्लं, त्यांचं जेवण खाल्लं आहे ॲक्च्युअलमध्ये आणि खूप छान होतं, मजा आली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान होता. आता याच्या पुढे अजून चालायचं आहे. आता मी 30 किलोमीटर कंप्लीट केलेत आणि आणखीन 20 किलोमीटर्स कंप्लीट करायचे. अजून किती चालायचं असेल तर जस्ट लुक ॲट दिस रोड. अजून या रोडने भरपूर असं चालायचं आहे. बट लुक ॲट द व्ह्यू मॅन. सुंदर व्ह्यू, एकदम सुंदर व्ह्यू. आणि पुन्हा मी माझी जर्नी कंटिन्यू करत निघालो. मित्रांनो, सोबतीला संगतीचे माणसे भेटले ना तर मोठ्यातला मोठा डोंगरही हसत पार होऊन जातो. कारण जिथे माझी हालत 30 किलोमीटर नंतरच झाली होती, तिथे 30 ते 50 किलोमीटरचा अंतर या माऊलींसोबत हसत रमत चाललो म्हणून शक्य झालं. आणि याने एक आफ्रिकन कोट माझ्या ध्यानात आली. ती म्हणजे अशी होती, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो फार वॉक टुगेदर. आणि अशा प्रकारे मी येऊन पोचलो चंद्रभागेच्या नदीला. म्हणतात की जेव्हा वारकरी वारी करत पंढरीला पोचला की त्याने पहिले स्नान हे चंद्रभागेत घ्यावे आणि मगच दर्शनाला जावे. तर मग मीही निघालो एक डुबकी मारायला. निघताना एका माऊलीला माझा फोन दिला रेकॉर्ड करायला, पण त्यांनी मला सोडून त्यांचं बोलणंच रेकॉर्ड केलं असं वाटतंय. तुम्ही काय सगळं मिळून केलं का मग मधीच सोडून येऊन जमतंय होय पाहुणं. मग हा पुन्हा सोडायचं नाही रे. लय लय पाखाळ कुर्डवाडीहून आलाय तू, कुर्डवाडीहून काय जोळा का चौकात बघत होय. हा ओके हे कर बरे. माझा मोबाईल मी घेऊन एक आठवण म्हणून या तिन्ही माऊलींचा एक फोटो काढावा. तर हा आहे आमचा चौघांचा फोटो. फ्रेश झाल्यानंतर चंद्रभागेच्याच कडेला आम्ही कीर्तन ऐकायला सर्व बसलो आणि मग तिथेच झोपलो. कारण उद्याच्या दिवसात आणखीन प्रमाणात वारकरी येणार आहेत मला असे कळाले आणि ते खरे पण होते. रामकृष्ण हरी करत करत वारकरी चंद्रभागेच्या कडेला येऊन पोचले. सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं आणि त्यात रामकृष्ण हरी ह्याचा जपचा आवाज येत होता. आणि आम्ही निघालो दर्शनाला. पण दर्शनाला निघताना पण जी गर्दी होती तर ती गर्दी केवढी होती ते तुम्ही स्वतः बघू शकता. अजून आपल्या चालायचं अच्छा, इकडे आता इकडून मग आपण हे प्रदक्षिणा इकडे घालायचं असं दर्शन प्रदक्षिणा घालायचं इकडूनच. आणि मग इथं आहे असं काही नाही अर्धा जवळ आहे. पण आता दाटी सारी दोषी झालेली. माऊली थकलात का? आणि अशा या गर्दीला सांभाळायला पोलीस प्रशासन पण सज्ज होते. खरंच पोलिसांनी पण भरपूर मदत केली प्रत्येकाला, आम्हा सर्वांना.
आणि आम्ही सर्व जण एकत्र राहून पुढे पुढे वाटेला लागलो. या ठिकाणी माळकोटेचे दिंडीवाले असतील, आपल्या दिंडीतील कमलबाई शंभोता या ठिकाणी चुकलेल्या आहेत, त्या माईक जवळ आहेत. माळकोटा दिंडीवाल्यांनी माऊलींशी बोलत असताना ते बोलले, या आशेपोटी आणि विश्वासाखातीर येतो की काही झालं गेलं तर आहे विटेवरती उभा असलेला माझा पांडुरंग पाटील. हे खाणं गरजेचं असतं ना. फराळाचं आता जेवण म्हणजे आपण फराळ करायचं. ज्वारी केली का नाही तरी इतर काय खायचं नाही. शाबूत तांदूळ, शेंगदाणं, दूध, चहा, केळं, हा फराळी. आज दिवसभर काय खायचं नाही, सध्या 12 वाजता. अच्छा हां, तर ज्वारी म्हणायची. किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 12पर्यंत. अच्छा, काय बी खावा मग. हां, फराळीचं. आता इथं दुसरं काहीच नगर पडणार. त्यांना ढोलकीचा आवाज आणि रामकृष्ण हरीचा जप ऐकताना मला त्या शब्दात प्रेम, विश्वास आणि करुणा दिसली. असंच परतीला निघत असताना माझा अनुभव जर का मी सांगितला कसा होता, तर माझा स्वतःचा अनुभव तर खूप सुंदर होता. एका अनोळखी मुलाला आपलं जेवण देणं, त्याला सोबत ठेवणं आणि परधर्माचं माहिती असूनही त्याला प्रेमाने सोबत हात पकडून चालणं, जेणेकरून तो कुठे दुसरीकडे जाऊ नये याची काळजी घेणं, याला प्युअर लव, अफेक्शन, कंपॅशन म्हणतात. हे मला ध्यानात आलं. पायवारी करून मिळतं तरी काय, ह्या प्रश्नाचं उत्तर मला निघताना मिळाले. ते म्हणजे माणुसकी जपणारे आणि प्रेम देणारे माणसं मिळतात.